नमस्कार. कधी विचार केला आहे का की सजीव त्यांच्या आजूबाजूच्या बदलांना प्रतिसाद कसा देतात? आज आपण नियंत्रण आणि समन्वयाच्या ह्याच अद्भुत जगात जाणार आहोत. एक क्षण विचार करा. समजा चुकून गरम तव्याला हात लागला. काय होतं? अरे बापरे, विचार करायच्या आतच आपला हात मागे येतो, बरोबर? ही जी प्रतिक्रिया आहे ना, ती इतकी जलद असते की मेंदूला विचार करायला वेळच मिळत नाही. मग शरीराची ही जादू नक्की काम करते तरी कशी? चला तर मग हेच रहस्य आज उलगडूया. याची सुरुवात होते प्राण्यांमधल्या एका जबरदस्त यंत्रणेमुळे. इतक्या जलद प्रतिसादासाठी प्राण्यांनी जो उपाय शोधलाय तो म्हणजे त्यांची वेगवान चेतासंस्था. आता चेतासंस्था म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीरातली एक हाय स्पीड इंटरनेट केबल आहे. हे चेतापेशींचं एक इतकं मोठं जाळं आहे जे विजेच्या वेगाने संपूर्ण शरीरात माहिती पोचवतं. तर मग हा संदेश प्रवास कसा करतो? बरं, सगळ्यात आधी वृक्षिकेच्या फांद्या संदेश पकडतात. मग तो संदेश विद्युत रूपात एका लांब केबलमधून म्हणजे अक्षत तंतूमधून वेगाने पुढे जातो. पण गंमत अशी आहे की दोन पेशींमध्ये थोडी जागा असते. हा संदेश तिथे एक रासायनिक उडी मारतो आणि पुढच्या पेशीला सक्रिय करतो. म्हणजे बघा, वीज, मग रसायन आणि पुन्हा वीज, हे सगळं इतक्या वेगाने घडतं. मग प्रत्येक वेळी आपण विचार का करत नाही? कारण विचार करणं ही थोडी गुंतागुंतीची गोष्ट आहे. यात खूप साऱ्या चेतापेशी एकत्र काम करतात, त्यामुळे वेळ लागतो. आणि जेव्हा धोका समोर असतो तेव्हा आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, नाही का? आणि इथेच शरीराने एक भन्नाट शॉर्टकट शोधून काढला आहे. बघा, एक मार्ग लांबचा आहे. संदेश मेंदूपर्यंत जातो, तिथे विचार होतो आणि मग प्रतिसाद येतो. पण दुसरा मार्ग आहे विजेसारखा वेगवान. गरम वस्तूला स्पर्श होताच संदेश मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. तो थेट आपल्या पाठीच्या कण्यातून म्हणजे मेरुरज्जूमधूनच परत फिरतो आणि स्नायूंना हात मागे घ्यायचा आदेश देतो. यालाच म्हणतात प्रतिक्षिप्त क्रिया. खरं तर हा जीव वाचवणारा एक महत्वाचा शॉर्टकट आहे. प्राण्यांचे तर ठीक आहे, त्यांच्याकडे ही वेगवान चेतासंस्था आहे. पण वनस्पतींचं काय? त्यांच्याकडे तर ना मेंदू आहे ना चेतापेशी. मग त्या पर्यावरणाला प्रतिसाद कशा देत असतील? लाजाळूचं झाड आठवतंय? त्याला स्पर्श करताच त्याची पानं कशी मिटतात? किती कमाल आहे ना? ही हालचाल कोणत्याही चेता किंवा स्नायूंमुळे होत नाहीये, तर चक्क पेशींमधल्या पाण्याच्या दाबात अचानक बदल झाल्यामुळे होते. पाणी कमी जास्त झालं की पानं मिटतात किंवा उघडतात. पण थांबा, लाजाळूसारखी जलद हालचाल ही एक अपवाद आहे. वनस्पतींमधील बहुतेक हालचाली या त्यांच्या वाढीशी संबंधित असतात. त्या अत्यंत हळू असतात पण एका निश्चित दिशेने होत राहतात. वनस्पतींच्या या दिशात्मक वाढीला एक खास नाव आहे, अनुवर्तन किंवा ट्रॉपिझम. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकाश, पाणी किंवा गुरुत्वाकर्षण यांसारख्या गोष्टींना प्रतिसाद देत एका विशिष्ट दिशेने वाढणं. जेव्हा एखादं रोपटं खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाकडे झुकतं तेव्हा ते काही स्वतःच्या इच्छेने तिकडे पोहोचत नसतं. यामागे एक रासायनिक संदेशवाहक असतो, एक संप्रेरक, जे त्याच्या वाढीला ती दिशा देत असतं. आणि इथेच प्राणी आणि वनस्पतींमध्ये एक समान धागा सापडतो. दोघेही नियंत्रणासाठी रासायनिक संदेशवाहकांचा म्हणजेच संप्रेरकांचा वापर करतात. ही जणू काही संवादाची एक वैश्विक भाषाच आहे. प्राण्यांमधील संप्रेरकांचं काम समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊया. कधी अचानक भीती वाटल्यावर काय काय होतं आठवून बघा बरं. ह्या प्रतिक्रियेमागे एक खराखुरा सुपर हिरो आहे. त्याचं नाव ॲड्रेनलिन. याला लढा किंवा पळा संप्रेरक असंही म्हणतात. धोक्याचा इशारा मिळाला रे मिळाला की हे थेट रक्तात मिसळतं आणि संपूर्ण शरीराला एका मोठ्या आव्हानासाठी तयार करतं. आणि मग काय होतं? हृदयाची धडधड वाढते जेणेकरून स्नायूंना जास्त रक्त मिळावं. श्वास भरभरून घेतला जातो म्हणजे रक्तात जास्त ऑक्सिजन येतो. आणि त्याचवेळी पचनसंस्थेसारख्या तात्पुरत्या अनावश्यक गोष्टींकडचा रक्तपुरवठा कमी केला जातो. थोडक्यात काय, तर सगळी ऊर्जा फक्त एकाच गोष्टीसाठी, एकतर लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी. तर आत्तापर्यंत आपण नियंत्रणाचे दोन मुख्य मार्ग पाहिलेत, चेतासंस्थेचा विद्युत मार्ग आणि संप्रेरकांचा रासायनिक मार्ग. मग यात नेमका फरक काय आहे आणि आपल्याला दोन्हींची गरज का आहे? चला पाहूया. हे बघा, चेतासंस्थेचे विद्युत संकेत विजेसारखे वेगवान आहेत, पण ते फक्त जोडलेल्या पेशींपर्यंतच पोहोचू शकतात, अगदी फोनवर बोलण्यासारखं. याउलट
संप्रेरकांचे रासायनिक संकेत थोडे हळू असतात, पण ते रक्ताद्वारे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात. जसं काही रेडिओवरची घोषणा. एक वेगवान पण मर्यादित, तर दुसरा हळू पण दूरगामी. म्हणूनच शरीराला या दोन्ही प्रणालींची गरज असते. तर विजेच्या वेगाचे संदेश आणि दूरवर पोहोचणारे रासायनिक दूत या दोन भाषा वापरून आपलं शरीर सतत स्वतःशी संवाद साधत असतं आणि एक अद्भुत संतुलन राखत असतं. कमाल आहे ना? जरा विचार करा, आपल्या शरीराची अशी अजून किती रहस्य उलगडायची बाकी असतील.